सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नी आता. त्रिपुटी सातीत त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटी ओ. दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा. नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा. गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू. तयाचे चरणावरू साष्टांग हे नमन गा. राम विजय हरी विजय सार. पांडव प्रताप ग्रंथ केला थोर. तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गा. तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा. उभारिला ध्वज तिनी लोकावरी. ऐसे चराचरे कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा. पंढरीच्या देवराया दंडवत रे. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. अभंग तुकोबरायांचा आहे.
4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग सेवेकरता निवडला. अभंग जास्त डोक्याला ताप द्यायचा घेतला नाही. अभंग पाठातला आहे. पहिले एवढं डोक्यातून काढा का हा फक्त शिवरात्रीला चालतो असा अर्थ नाही. कारण तुकोबाराच्या जीवनात असलेला प्रसंग कोणता होता आणि त्या ज्या प्रसंगी हा अभंग तयार झाला. आज 5वा दिवस आपल्या सोहळ्याचा. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी एक आगळा आणि वेगळा अनोखा असा उपक्रम या ठिकाणी आपण संपन्न करत आहात. विशेषत्वानं हे सगळं वैभव, सगळी सजावट याचं श्रेय आमच्या गणूदादाकडे जातं. एक त्याची असलेली संकल्पना 1 वर्षापासून होती की असा सोहळा व्हावा आणि 3 वर्षापासून गणेश भाऊचा अट्टहास होता की भोगुरे गुरुजी, त्यानंतर नारायण महाराज आणि भरत महाराज वाजवायला असावे. हा त्रिवेणी संगमामध्ये आमच्या या लोकांना स्नान करता यावं. गुरुजी चाल झाली, नुसतं स्नान नाही केलं, लोक बुडाले. सुंदर असं नियोजन. वारकरी संप्रदायातली फार थोर मंडळी या ठिकाणी सगळीच उपस्थित आहे. गुरुजींच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर वारकरी संप्रदायातलं एक वारकरी भजन वैभव म्हणजे भोगुरे गुरुजी. गुरुजींना येता येता बोललो, बरोबर आलो भरत महाराजांनी. गुरुजी म्हणले इकडं माझे क्लास, तिकडं क्लास. म्हणलो गुरुजी हे फक्त तुमचे बोटावर मोजणे इतके शिष्य आहे, पण युट्यूबला ऐकून तुमचे असे लाखो शिष्य तयार झाले जे तुम्हाला माहिती आहे. आणि एक स्वाभिमान आहे वारकरी संप्रदायाला गुरुजी तुमचा खूप. आमचे नारायण महाराज असतील, सुंदर असं गायन करणारे, ज्यांच्या आवाजानं महाराष्ट्राला वेड लावावं असला सुंदर आवाज आमच्या नारायण गुरुजींचा. त्यानंतर युवा कीर्तनकार, आपल्या परिसराचं वैभव आदरणीय हरिभक्तपरायण सिद्धेश्वरजी महाराज भगत. त्यानंतर सुंदर असं कीर्तन करणारे माझे परम मित्र कृष्णाजी महाराज पवार, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. विशेषत्वानं माऊली बाबांची खरी कृपा आहे. तुमची सुटका झाली फक्त माऊली बाबाची कृपा, कृष्णा महाराज. आणि माऊलीची ज्यांच्यावर कृपा झाली त्याला परत पाठीमागं फिरून पाहायचं कामच नाही. तो संसारात असू द्या नाही तर परमार्थात असू द्या. या ठिकाणी माझं परम भाग्य आहे की माऊली माझ्या शिष्याच्या, विद्यार्थ्याच्या कीर्तनात बसले. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. जसा आपला मुलगा पुढं चालला का मायबापाला आनंद वाटतो ना, या अशा मोकळ्या वृत्तीचे आणि अंगामध्ये ज्यांच्या साधना मुरलेली आहे. गुरुजीला बोललो येता येता आमचा विषय झाला की प्रति नारायणगिरी महाराज म्हणजे ज्ञानदास माऊली. माऊली या ठिकाणी आहे. वैकुंठवासी ब्रह्मलीन साधू चंद्रकांत दासजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सुरू असलेला हा सोहळा 39वा. या ठिकाणी उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातली थोर मंडळी, सगळ्यांची तुमची नावं आता एका वाक्यात घेतो. डोक्याला ताप नको, कोणालाच राग नको. पुढं पुढं येईल ना काय चालू मध्ये. या ठिकाणी सगळ्यांची, तुमची पण घेतो बरं का, कोणाला राग नको. तुमची पण सगळ्यांची, सिस्टीमवाले सगळे, मंडपवाले कोण असतील, चटाया टाकणारे, रांगोळ्या काढणारे, पाणी आणणारे, सगळ्यांचं नाव एका वाक्यामध्ये, डोक्याला ताप नाही. भगवान ढवळेश्वराच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमचं सगळ्यांचं नाव घेतो. माऊली ज्ञानदास माऊलीचा मान राखा. आता कोणाच्या डोक्याला ताप नाही. करू सुरुवात आता. या ठिकाणी ज्यांची तुम्ही वाट पाहत होते प्रतीक्षेनं, ज्यांचं वादन आपल्याला ऐकायचं होतं, ते माझे परम मित्र, ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो मी, भरत महाराज. उभा महाराष्ट्रच करतो आणि असला आवाज आहे भरत बाबा. माऊलीच्या कृपेशिवाय ही साधना कोणालाच प्राप्त झाली नाही.
विशेष कृपा आहे आणि तुमच्या त्या साधनेला माझा साष्टांग दंडवत. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतून शेवीला प्रारंभ करतो. सुरुवात आता उपस्थित सगळे या ठिकाणी आमची बोरगावची बरीच मंडळी आली. संजू भाऊ आमचे नारायण पाटील आहे, समस्त ग्रामस्थ मंडळी, देवेगाव श्री क्षेत्र संस्थान ढवळेश्वर, इकडे लक्ष द्या. अभंग तुकोबारायांचा अभेद स्थितीकडे नेणारा अभंग आहे. या ठिकाणी आमचे महाराष्ट्रभर नाव लौकिक आहे. आमचे विठ्ठल महाराज शिंदे, त्यानंतर रामेश्वर महाराज आहे, माऊली अनिल महाराज, आमचा कन्हैया आहे, वा हा, आमचे अरुण महाराज आहे, किशोर महाराज, आमचे काका महाराज, बाबा अण्णा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. अभंग तुकोबारायांचा भेदापासून अभेदाकडे नेणारं लक्षण याच्यात आहे. संतांची पुण्यतिथी म्हणलं की एक विशेष सोहळा असतो, कारण इतर ठिकाणचा सप्ताह आणि संतांच्या ठिकाणी हा जो सप्ताह असतो याच्यात एक महद अंतर आहे. इथं साधूना केलेली साधना असते आणि येणाऱ्यावर त्याचे कृपा प्रसाद उमटत असतात. शास्त्रात त्याला आशीर्वाद म्हणतात. प्रत्येकाला या आशीर्वादाची प्राप्ती होते. नामचिंतन जे साधून केलेलं असतं असा आशीर्वाद प्रत्येकाला प्राप्त होतो. साधूच्या संगतीशिवाय देव कळत नाही. देव तसा कळतच नाही, वेदाला कळला नाही. किती गोड प्रमाण आहे नारायण. संगतीशिवाय कळतच नाही. संता सव्यवस्था योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैरागेसी. साधूच्या कृपेशिवाय तो कळत नाही. तो कळण्याकरता ज्ञानोबा म्हणतात गोठी होईल आगवी मुख्य वैराची. साधूच्या संगतीत नाही, स्वतंत्र बुद्धीना गेले तो गोठी होईल आगवी मुख्य वैराची गोष्ट माहिती ना. धनगर बाबाने आखार बसवला. धनगर बाबा 95% वैरा. धनगर बाबाला गावात न्याहारी करायला जायचं. त्यांना शेतकऱ्याला सांगितलं हा 97% वैरा. शेतकरी दादा, मी न्याहारी करून येईपर्यंत एवढ्या माझ्या मेंढ्या सांभाळा. हा गावात गेला, जेवण झालं, तिकडच पत्ती खेळत बसला. संध्याकाळचे 5 वाजले. मेंढर चरून एका जागी बसलेली होती. माणसापेक्षा तुम्ही म्हणा भाऊ. आणि मग ती एका जागी बसलेली पाहिजे. त्याला असं वाटलं शेतकऱ्याला, धनगर बाबाला या शेतकऱ्याने आपल्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात त्याला आपण काहीतरी दान द्यायचं. मग मेंढीचं पिलू, एक मोडकं मेंढीचं पिलू उचललं. चांगल्या वस्तू लोक दानच करत नाही. परमार्थामध्ये चांगल्या वस्तू दानच करत नाही. ज्या संसारात उपयोगाच्या नाही त्या परमार्थात दान. असल्या टोप्या घालते आम्हाला काही लोक. ती टोपी घालून जर फॅन खाली बसलं तर टोपी म्हणते तो डोकं तू सांभाळ, मी चालली. असल्या वस्तू, किडक्या सुपाऱ्या, खौट बदाम, सडक नारळ, फाटक्या नोटा, सुकलेली पानं, जे माणसं कामाची नाही ती दिंडी असले, जी वस्तू उपयोगाची नाही. मला एक नोट आलेली आहे. आपली कथा झाली इथं, त्यावेळेला एक नोट आलेली मला, मी जपून ठेवलेली. अर्धी 50ची आणि अर्धी 100ची. मग डोकं चाला ना, हिला 150 म्हणू का 75 म्हणू. चांगल्या वस्तू लोक दानच करत नाही. आणि मग ते मोडकं मेंढीचं पिलू उचललं आणि त्या शेतकरी दादाला सांगितलं, हे बघा तुम्ही माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला मेंढीचं पिलू दान. शेतकरी म्हणला, डोकं लावायचं काम करू नको, आपण पाय मोडलाच नाही, भरून देणार कसा. इतकं भांडण पेटलं. हा म्हणायचा तुम्ही माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान. तो सांगायचा तुम्ही मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात तो म्हणला मी पाय मोडला नाही, भरून देऊ कसा. दोघांचं इतकं भांडण पेटलं. तिसरा घोडेस्वार येत होता, हा 98% बाहेर. घोडेवाले दादा तुम्ही न्याय निवाडा करा, मिटवारा आमचं भांडण कसंही करा, थांबा थोडं, ऐका ऐका ऐका. या शेतकऱ्याने माझ्या मेंढ्या सांभाळल्या, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान देतय. तो म्हणला मी पाय मोडला नाही, भरून देऊ कसा. घोडेवाला म्हणला तुम्ही लाख पैसेवाले असाल, आपल्याला घोडं विकायचं नाही. या तिघांचं असलं भांडण पेटलं.
हा सांगायचा तुम्ही मेंढ्या सांभाळल्या त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान, तो म्हणायचा मी पाय मोडला नाही भरून देऊ कसा, आणि घोडेवाला म्हणायचा तुम्ही लाख पैसेवाले आपल्याला घोडं विकायचं नाही. या तिघांचं भांडण इतकं पेटलं, शेवटी गावच्या पाटलाकडे गेलं. पाटील 99% बायरा. पाटलाचं पाटलीनबाईचं भांडण झालेलं होतं आणि ती माहेरी निघून गेलेली. या तिघांचं भांडण तिथं आलं. पाटील तुम्ही न्याय निवाडा करा राव. हे पा यांनी माझ्या मेंढ्या सांभाळल्या शेतकऱ्यानं, त्याच्या बदल्यात मेंढीचं पिलू दान देतंय. शेतकरी म्हणला पाटील आपला स्वभाव पहिल्यापासून तुम्हाला माहिती, आपण पाय मोडला नाही राव भरून देणार कसा. घोडेवाला म्हणला पाटील हे लाख पैशावाले यायच्या घरचे, पण आपल्याला घोडं विकायचंच नाही. पाटील म्हणला हे पा ती गेली ना, नाही 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 जाताना मा सल्ला घेतला का, आता आणायची का नाही आणायची हे मी पाहिजे, तुम्ही मध्ये तोंड घालायचं नाही. चाल देऊ का असं, त्याला काय जोडीत राहायचं. विठाला विठाला हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान अभंगाप्रमाणे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव.